विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांचा अपमान करणाऱ्या आयुक्त आणि उपायुक्त यांच्यावर कारवाई करा. समस्त आंबेडकरी समाजाचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन, अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या नवीन विकास आराखडा रद्द करण्यासाठी 5 आमदार खासदार यांनी हजारो नागरिकांसह पिंपरी चिंचवड महानगरपालिकेवर मोर्चा काढला होता. भारतीय जनता पार्टी, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि काँग्रेस हे सर्व पक्ष विरोधात असताना देखील नवीन विकास आराखड्याबाबत पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या आवारामध्ये जन आक्रोश मोर्चा मोठ्या संख्येने आला होता. या जन आक्रोश मोर्चामध्ये महाराष्ट्र विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णा बनसोडे हे सुद्धा असताना ते अर्धा तास महानगरपालिकेच्या आवारात निवेदन देण्यासाठी थांबले होते. यावेळी महापालिकेमध्ये आयुक्त किंवा उपायुक्त कुणीही उपस्थित राहिले नाहीत. त्यामुळे संविधानात्मक विधानसभा उपाध्यक्ष या पदाचा आयुक्त व उपायुक्तांनी अपमान केला आहे. त्यामुळे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त शेखर सिंह व उपायुक्त यांच्यावर अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार तत्काळ गुन्हा दाखल करून निलंबित करावे, अन्यथा स्वाभिमानी आंबेडकरी समाज तीव्र आंदोलन करेल असा इशारा यावेळी देण्यात आला. आपल्या मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी डॉक्टर अशोक काकडे यांना देण्यात आले. आंबेडकरी समाजाचे नेते डॉक्टर महेश कुमार कांबळे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले होते. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेनं जो नवीन विकास आराखडा बनवलेला होता, त्या नवीन विकास आराखड्याला पिंपरी चिंचवडचे 2 खासदार, 5 आमदार, एक विधानसभेचे उपाध्यक्ष आणि 55,000 नागरिकांनी विरोध दर्शवलेला होता. आणि ह्या विरोधाला पिंपरी चिंचवडचे आयुक्त शेखर सिंह व त्यांच्या सोबत असणारे सर्व उपायुक्त हे जुमानत नसल्यामुळं जन आक्रोश मोर्चा हा 2 दिवसापूर्वी पिंपरी चिंचवड नगरपालिकेवर संयुक्तरित्या काढण्यात आलेला होता. आणि या मोर्चा पिंपरीचे आमदार आदरणीय अण्णा बनसोडे साहेब सांगली प्रहार न्यूज करिता संविधानिक पदावर असताना सुद्धा पिंपरी चिंचवडच्या जनतेच्या भावनांना ओळखून स्वतः त्या आंदोलनात सहभागी झाले. जनतेच्या जिव्हाळ्याचा प्रश्न असल्यामुळे सहभागी झाले आणि त्या आंदोलनकर्त्यांसोबत या पिंपरी चिंचवडचे आयुक्त शेखर सिंह व उपायुक्त संबंधितांना निवेदन देण्यासाठी अर्धा ते पाऊण तास वाट बघत होते. पण तिथला जो मस्तवाल अधिकारी आहे शेखर सिंह नावाचा आयुक्त, हा अतिशय गुरमीनं वागणारा अधिकारी आहे. या अधिकाऱ्याला इतकं भान असायला हवं होतं की महाराष्ट्राच्या विधानसभेच्या उपाध्यक्ष अण्णा बनसोडेंसारखा ज्येष्ठ आमदार आपल्या इथं आपल्याला निवेदन देण्यासाठी जनतेसोबत आलेला आहे आणि त्यांना आपण रिप्रेझेंट करणं गरजेचं आहे. ह्याचं भान ह्या शेखर सिंहना का राहिलं नसावं? तर याचं कारण आम्हाला असं वाटतं की अण्णा बनसोडे साहेब हे मागासवर्गीय म्हणजे आंबेडकरी समाजाला नेतृत्व करतात, आंबेडकरी समाजाचे नेते आहेत. आणि या गोष्टीचा कुठेतरी शेखर सिंह यांनी अभ्यास करून हेतुपुरस्सर नामदार अण्णा बनसोडेंचा अपमान कसा होईल ह्या दृष्टीनं अण्णा बनसोडेसारख्या ज्येष्ठ आमदाराला विधानसभेच्या उपाध्यक्षांना अर्धा पाऊण तास वेटिंग करायला लावणं व निवेदन स्वीकारायला न येणं ही अतिशय निंदनीय गोष्ट आहे. आणि त्यासाठी आज आम्ही स्वाभिमानी आंबेडकरी समाजाच्या सांगली जिल्ह्याच्या वतीनं व अण्णा बनसोडे प्रतिष्ठान सांगली जिल्ह्याच्या वतीनं आज माननीय जिल्हाधिकारी सांगली यांना निवेदन दिलेलं आहे. त्यात निवेदनामध्ये आपण मागणी केलेली आहे की हेतुपुरस्सर अण्णा बनसोडे साहेब हे आंबेडकरी समाजाचे असल्यामुळं त्यांना डावलून त्यांचा हेतुपुरस्सर अवमान केल्यामुळं या शेखर सिंह व संबंधित महापालिकेच्या उपायुक्तांच्यावर अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करावा व तात्काळ या शेखर सिंहसारख्या मस्तवाल आयुक्ताला तात्काळ निलंबित करावं, अन्यथा येणाऱ्या 8 दिवसामध्ये सांगली जिल्ह्यातल्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर भव्य असा मोर्चा व आंदोलन केलं जाणार आहे असा मी जाहीर इशारा देतो. जय भीम, जय भारत, नमो बुद्धाय. सांगली प्रहार न्यूज करिता मुख्य संपादिका नीता पाटील.